बरेच नवीन प्रोजेक्ट्स आहेत. सध्या जो तुम्ही एक प्रोजेक्ट हातात घेतलेला सातारचा त्या प्रोजेक्टने तर धमाका उडवून दिला. कसं काय सगळं उलथवून टाकलं तुम्ही? नाही, उलथवायचा असा विषय नाही. म्हणजे आम्ही असं पण भारतीय जनता पार्टी सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आम्ही जिल्ह्यात निवडून आलो होतो. आणि थोडा आमचा प्रयत्न मी स्वतः केला होता किंवा एकत्र येऊन व्हावं. मी तुमची तिने बोलणी झालेली त्या हो, मी संदर्भात? मी एक 3-4 वेळेला सन्मान्य शंभूराजेंशी बोललो होतो. मकरंद पाटलांशी बोललो होतो. परत शंभूराजे, मी, मकरंद पाटील आम्ही पण बोललो होतो. असं आमची चर्चा किंवा एकत्र येऊन करूया, संघर्ष नको. ठीक आहे, निवडणुका आपण वेगवेगळ्या लढलो वगैरे सगळे आहे, पण एकत्र काम करू आता इथून पुढं. असं पण आपण युती म्हणून राज्यात काम करतोय, आपण मंत्री म्हणून एकत्र आहे. तर म्हणजे प्री पोल वेगळं झालं असेल किंवा भाजप वेगळी लढली, पण आता झालंय, आता एकत्र येऊन कल तसा दिलाय जिल्ह्यातल्यांनी की भाजप 1 नंबरला आहे, राष्ट्रवादी अजितदादांची 2 नंबरला आणि शिंदे साहेबांची सेना 3 नंबरला आणि मग काँग्रेसचा तर एकच जागा त्याला काँग्रेसला मिळाली. बाकी म्हणजे पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचं कोणच निवडून नाही आलं. तुमचं एक शेतकरी संघटनेला जागा मिळाली असं आहे. त्यामुळं एकत्र यावं असं आम्ही पण त्याला साथ नाही मिळाल्या. तर शेवटी पक्ष म्हणून आम्हाला पण शेवटी जर आपल्याला साथ मिळत नसेल, तर आम्ही एवढा मोठा पक्ष असून आम्ही जिल्हा परिषदच्या सत्तेतनं बाहेर राहायचं, हे पार्टी म्हणून पण संयुक्तिक नव्हतं म्हणून हे केलं. आणि खरं म्हणजे मी अगदी स्पष्ट ज्यावेळेला आमचे सगळे गेले सभागृहामध्ये सदस्य, त्यावेळेलाच आम्ही 32 होतो. 28 जरी निवडून आले होते तरी 32 सदस्य आमचे सभागृहामध्ये स्वतःहून गेले होते. कुणी मागं मी किंवा गोरे साहेब वगैरे आम्ही 2 मंत्री तिथे, आम्ही कुणाच्या मागं नव्हतो गेलो, कुणाला आम्ही काही गाड्यांमधनं नेलं नाही, काही नाही. मग कोणी नेलं गाड्यांमधून? नाही, तिथे आपण व्हिडिओज बघताय कोण होतं कोण नाही. आमचे आमचे सदस्य त्यांचे ते गेले, आत जाऊन बसले. आणि एक तिसरा म्हणजे त्यांचे जे आमच्या विचाराचे एक जण होते, त्यांनी 33वं मत आम्हाला दिलं. असं आमचं 33चा पण आकडा ते झाला. 33वं मत सुद्धा फार जपून ठेवलेलं एका बाजूला. हा, ते थोडं कसं आमचा ठेवलेलं ते? म्हणजे माझ्या विचाराचा तो हे होता. त्याला समोरचे लोक आमचा संपर्क कोणाचा होऊन देत नव्हते. पण त्यांनी दिलं, शेवटी निर्णय घेतला, त्यांनी मतदान केलं आम्हाला. पण तो संपर्क होत नव्हता म्हणून संपर्क करण्याचे किती प्रयत्न तुमच्याकडून झाले आणि किती नाही, केले प्रयत्न, पण यश आलं हे महत्वाचं आहे त्या प्रयत्नांना. नाही, पण त्या प्रयत्नांमुळे अधिवेशनामध्ये देखील जीव आला. थंड चालू असलेलं अधिवेशन अचानक केवळ आणि केवळ सातारा सेंट्रिक झालं. हा, अनेक आरोप प्रत्यारोप झाले. त्याच्यानंतर भाजप वर्सेस शिवसेना असं एक नवीन काहीतरी आम्हाला पाहायला मिळालं. तर ह्या नंतरच्या घडामोडींकडे आणि त्यानंतर उपसभापतींचे अधिकार इथपर्यंत तो ताणला गेला विषय, ह्या सगळ्याकडे आपण कसं पाहता? नाही, तर मी परिषदेतलं किंवा उपसभापती सभापतींच्या ह्याच्यावर मी नाही बोलू शकणार. पण खरं म्हणजे पोलिसांची जी कार्यवाही आहे, मग त्याच्याशी भाजप म्हणून आमचा काही संबंध नाही. कारण तक्रार दिली कुणी, राष्ट्रवादीच्या सदस्याच्या मुलानं तक्रार दिली की या 2 सदस्यांनी माझ्या वडिलांना किडनॅप करून नेलं आणि त्याच्यावर पोलिसांनी जी आहे ती कार्यवाही केली त्या FIR वर. पण हे तेव्हा अशा आम्ही पद्धतीने त्याच्यात किडनॅप केलं जातं कसं, म्हणजे आता कुठे? त्यांचा तो आता पार्टी म्हणून त्यांचा विषय होता. आम्ही त्यात कुठेही सहभागी नव्हतो किंवा आम्ही कुठेही त्याच्यामध्ये काही केलं असं नव्हतं. आणि आमच्या पक्षाचा पण तो विषय नव्हता. त्यामुळे आता उगाचच भाजपला हे सगळं भाजपनंच केलं आणि केलं, थोडं ओढण्याचा प्रयत्न झाला. पण शेवटी म्हणजे आमच्या पक्षाला साथ मिळाली. आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष आमचे झाले आणि आम्ही एकत्रच आहे. म्हणजे आम्ही जिल्ह्यात सुद्धा आज सुद्धा आम्ही सगळे पालकमंत्री असतील, आम्ही सगळे एकत्रच काम करतोय. अधिवेशनात पण आम्ही आता एकत्रच काम केलं पण सगळ्यांनी अशी काही एकत्र. गळाभेट वगैरे दिसली नाही तुमची, नाही आम्हाला नाही वाटले. नाही झाले. आमचे शंभूराजांचं आमच्या सगळ्यांवर फार हे आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली आहे पण ते किती जिल्ह्यामध्ये. दुखावले गेले.
हा त्यांचा हात दुखावला गेला त्यावेळी हा तर पाहिलं ते सगळं झटापटीमध्ये काय प्लास्टर आणि झालं हे सगळं म्हणजे इथपर्यंत झटापटीची निवडणूक नाही महाराष्ट्रानं पाहिली. थोडक्यात काय 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 तर होत राहतं थोडं थोडं. नाही पण आता तुम्ही इतके सुंदर सुंदर प्लॅन सांगितले टुरिझमचे तर माझा तोच विचार होता की टुरिझम मिनिस्टर ह्याला किती सपोर्ट करतील असा तुम्हाला नाही विश्वास नाही आहे. 100% कारण शंभूराजांकडेच ते खातं आहे. त्यामुळं त्यांचं या प्रोजेक्ट्सला फार म्हणजे ते डीपीडीसीतनं पण ते मदत करतात, ते बाकीच्या ह्याच्यातनं पण करतात. आता तारा राणींची समाधी साताऱ्यात माहुलीला आहे त्याला ती समाधी आणि त्या समाधीचा घाट सगळा हे करण्यासाठी 132 कोटीचं पूर्ण म्हणजे सातारचे शाहू महाराज, कोल्हापूरचे नंतरचे पण ज्यांनी सातारा बसवला संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज त्यांची समाधी आणि तारा राणींची समाधी तो परिसर आता डेव्हलप करायच्यासाठी आपल्याला 130 कोटी रुपये 132 कोटी रुपये स्टेट गव्हर्नमेंटनं प्लॅन मंजूर केलाय. तेव्हा ते एक फार चांगलं आणि तिथं मंदिरं पण फार जुनी हे आहेत म्हणजे औंध संस्थान जे होतं त्या संस्थांच्या देखरेखीखालची शंकराची फार जुनी घाटावरची मंदिर आहे आणि माऊली जे आमचं संगम माऊली आहे त्याला दक्षिण काशीचा सुद्धा उल्लेख केला जातो कारण तिथं संगम आहे नद्यांचा त्यामुळं तसं ते धार्मिकदृष्ट्या पण ते स्थान फार तसं पवित्र आहे त्यामुळं त्याचं पण हे आहे त्याचं एक फार मोठं हे चाललंय आता